नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत 2023ला झालेल्या BDS पेपरची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न दिलाय बघा. दिलेल्या आकृतीमधील किती भाग रेखांकित केलेले नाहीत? बघा प्रश्न काय विचारला. दिलेल्या आकृतीमधील किती भाग रेखांकित केलेले नाहीत म्हणजे काय? रंगवलेलं नाही, केलेले नाहीत. रेखांकित विचारले का? रेखांकित म्हणजे काय? रंगवलेलं. आणि इथं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? रेखांकित केलेले नाहीत म्हणजे रंगवलेलं नाही. बघा बरं, किती भाग रंगवलेले नाहीत ते बघा. एक आकडे टाकायचे. 1 2 3 4 5. किती भाग रंगवलेले नाही आहेत? ते आहेत 5. मग पर्यायामध्ये शोधायचं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. आता आपण दुसरा प्रश्न बघूया. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा प्रश्न काय विचारलाय. तुम्हाला 4 पर्याय दिलेत आणि 4 पर्यायामधील सर्वात लहान संख्या कोणती आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. मग बघा, पहिल्या पर्यायामध्ये कोणती संख्या आहे? तर 197. दुसऱ्या पर्यायामध्ये 215, तिसऱ्या पर्यायामध्ये 239 आणि चौथ्या पर्यायामध्ये 199. मग ह्यातल्या सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर ती आहे 197. कोणता बरं पर्याय येतो? तो येतो पहिला, म्हणून पहिला पर्याय रंगवायचा. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत की ज्या संख्यांचा दशक स्थानी 4 हा अंक येतो? बघा, 1 ते 100 मध्ये अशा किती संख्या आहेत की ज्या संख्येच्या दशक स्थानी 4 हा अंक येतो? आता 1 ते 9 पर्यंत 4 हा अंक कोणत्या घरात येतो? तर तो एककाच्या घरात येतो, बरोबर ना? मग त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये 4 अंक कोणत्या बरं अंकात येतो? तो 14 मध्ये 4 अंक कोणत्या घरात आहे? एककाच्या घरात. त्याच्यानंतर 24 पण कोणत्या घरात आहे? एककाच्या घरात. त्याच्यानंतर 31 ते 40 पर्यंत बघा, 31 ते 40 पर्यंत 34 हा अंक, 34 मधील 4 हा अंक एकच स्थानी येतो. आणि 40 बघा, 4 आणि 0, मग 4 कोणत्या घरात आहे? बघा इथं 4 दशकाच्या घरात आहे. त्याच्यानंतर बघा 41 ते 50 मध्ये बघूया. 41 42 43 44 45 46 47 48 आणि 49. बघा आता इथं बघा 40 मध्ये 4 दशक स्थानी आहे. त्याच्यानंतर 41 मध्ये 4 दशक स्थानी आहे, 42 मध्ये 4 दशक स्थानी आहे, 43 मध्ये 4 दशक स्थानी आहे, 44 मध्ये इथे 2 संख्या आहेत. आता इथं एककाच्या घरात एक 4 आहे आणि दशकाच्या घरात एक 4 आहे, बरोबर ना? मग 44 मध्ये पण 4 दशक स्थानी आहे, 45 मध्ये पण 4 दशक स्थानी आहे, 46 मध्ये पण 4 दशक स्थानी आहे, 47 मध्ये पण 4 दशक स्थानी आहे, 48 मध्ये पण दशक स्थानी आहे आणि 49 मध्ये पण दशक स्थानी, बरोबर ना? ह्या संख्या तर दशक स्थानी आहेत 40 ते 49 पर्यंत. त्याच्यानंतर 54 मध्ये बघा 4 एककाच्या घरात आहे. त्याच्यानंतर 64 मध्ये 4 एककाच्या घरात आहे. त्याच्यानंतर 74 4 एककाच्या घरात आहे, 84 पण एककाच्या घरात आहे आणि 94 पण. मग कोणती संख्या आहेत त्या दशक स्थानी 4 अंक येतो? तर ते 40 ते 49 पर्यंत. मग त्या किती संख्या होतात बघा, मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती आहेत? 10. मग ते पर्यायामध्ये शोधायचं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या, म्हणून पहिला पर्याय रंगवायचा. आता आपण चौथा प्रश्न बघूया. 622 ही संख्या अंकात लिहा. बघा प्रश्न काय विचारलाय? संख्या अक्षरात दिले आणि तुम्हाला काय विचारले? अंकात लिहायला सांगितले. मग काय करायचं? सुरुवातीला घरं पाडायची. आता घरं पाडताना कुठंपर्यंत घरं पाडणार? तर शतकापर्यंत. का बरं? कारण इथं शेचा उल्लेख केलाय, म्हणून शतकापर्यंत घरं पाडायची. इथं पाडून घेऊ आपण. एकक, दशक आणि शतक. आता इथे बघा 600 म्हटलं की शतकाचं घर लक्षात ठेवायचं. 6 कोणत्या घरात येणार? शतकाच्या घरात, बरोबर ना? त्याच्यानंतर 22 कसं बरं लिहिणार? 2 दशक 2 एकक. बघा 20 मध्ये 2 मिळवलं किती होतात? 22. 2 दशक 2 एकक 22.
मग उत्तर किती आलं आपलं बघा 722. कोणती संख्या आहे ही 722. 6 2 2. मग ते पर्यायामध्ये शोधायचं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. आता आपण 5वा प्रश्न बघूया. घड्याळामध्ये दर्शविलेल्या वेळेपेक्षा 3 तास पूर्वी म्हणजे किती वाजता? बघा तुम्हाला आता इथं घड्याळ दाखवले बघा, आणि त्या घड्याळामध्ये तुम्हाला काय प्रश्न विचारलाय? घड्याळामध्ये दर्शवलेल्या वेळेपेक्षा 3 तासापूर्वी म्हणजे किती वाजता असं प्रश्न विचारलाय. पूर्वी म्हणजे काय तर अगोदर. पूर्वी म्हणजे काय अगोदर. मग इथं घड्याळामध्ये किती वाजलेत बरं? बघा 7 वर लहान काटा आहे आणि छोटा काटा 7 वर आहे आणि मोठा काटा 12 वर आहे. म्हणजे किती वाजले असतील घड्याळामध्ये तर 7 वाजलेत, बरोबर ना? मग त्या वेळेपेक्षा 3 तास पूर्वी विचारले. 3 तास पूर्वी. मग पूर्वी म्हणजे काय अगोदर. 7च्या अगोदर किती वाजला असेल तर बघा इथं 6 वर ज्यावेळी लहान काटा येईल त्यावेळी 1 तास मागा आला, त्याच्यानंतर 5 वर येईल त्यावेळी 2 तास, त्याच्यानंतर 4 वर आला की 3 तास. मग किती वाजले असतील घड्याळामध्ये तर 4. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे चौथ्या. आता आपण 6वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे? बघा तुम्हाला खाली काही अंक दिलेत, संख्या दिलेत, आणि 7 कोणत्या घरात 7ची स्थानिक किंमत 700 आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय. बघा पहिल्या पर्यायामध्ये कोणती संख्या आहे बघा 287. बघा मग आपण घरं पडूयात. एकक, दशक, शतक. आपल्याला 7ची स्थानिक किंमत किती 700 हवी आहे, बरोबर ना? मग इथं एककाच्या घरात 7 आहे, मग 7ची स्थानिक किंमत किती येते 7च येते, म्हणून पहिला पर्याय येणार नाही. मग आपण दुसऱ्या पर्यायाकडे जाऊया. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा घरं पडूयात. एकक, दशक, शतक. आता कोणत्या घरामध्ये 7 आहे तर ते आहे दशकाच्या घरामध्ये, बरोबर ना? मग ह्या 7ची स्थानिक किंमत किती होत्या 70 होत्या. मग इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय? 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे. कोणत्या संख्येमध्ये 7 या अंकाची स्थानिक किंमत 700 आहे असं आपल्याला प्रश्न विचारलाय, म्हणून दुसरा पर्याय पण येणार नाही. त्याच्यानंतर आपण चौथ्या पर्यायाकडे जाऊया. बघा चौथ्या पर्यायामध्ये घरं पडूयात. एकक, दशक, शतक, हजार. 7 कोणत्या घरामध्ये आहे तर 1000च्या घरामध्ये. मग त्याची स्थानिक किंमत किती येते 7000 येत्या, म्हणून चौथा पर्याय सुद्धा येणार नाही. राहिला तिसरा पर्याय. आता तिसऱ्या पर्यायामध्ये काय करूया आपण त्या संख्यांची घरं पडूयात. एकक, दशक, शतक. आता 7 कोणत्या घरात आहे शतकाच्या घरात आहे. मग 7ची स्थानिक किंमत किती येते बघा. 7च्या पुढे किती घरं आहेत 1 2. उत्तर किती आलं 700. मग ते कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. आता आपण 7वा प्रश्न बघूया. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 3 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? मग मला सांगा 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे तर ते आहे 99. कोणती आहे 99. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर ते आहे 100. आपल्याला काय विचारलंय 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यांची आपल्याला बेरीज विचारली. मग काय करायचं सुरुवातीला घरं पडायची. एकक, दशक आणि शतक. का बरं शतकापर्यंत घरं पडलं कारण 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती आहे 100. मग आपण काय करूया 100 आणि 99 लिहून घेऊया. सुरुवातीला 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 लिहून घेतलं. 9 दशक 9 एकक. दशकाच्या घरामध्ये 9 आणि एककाच्या घरामध्ये 9, बरोबर ना? मग आता आपल्याला काय विचारले परत 3 अंकी लहानात लहान संख्या. 3 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज विचारली. बेरीज म्हणजे काय करायचं बेरजेचं चिन्ह द्यायचं. आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर ती आहे 100. मग 100 कसं लिहिणार शतकाच्या घरामध्ये 1, दशकाच्या घरामध्ये 0, एककाच्या घरामध्ये 0. संख्या मिळाली. आता आपण यांची बेरीज करूया. बघा 9 अधिक 0 9, 9 अधिक 0 9, 81 1. उत्तर आलं 199. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे पहिल्या, म्हणून पहिला पर्याय रंगवायचा. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 169 ही संख्या अक्षरामध्ये लिहा. बघा 169 हे संख्या अंकात आहे आणि आपल्याला काय प्रश्न विचारलाय अक्षरामध्ये लिहा. मग सुरुवातीला काय करायचे घरं पडायची. एकक, दशक, शतक.
बघा आता शतकाच्या घरामध्ये 1 आहे, मग कसं लिहिणार? 1 आहे तसं लिहायचं आणि त्याला काय जोडायचं? शतकाच्या घरामध्ये आहे म्हणून 100 जोडायचं. 100 बरोबर ना. मग 6.9 एकक. 6 दशक म्हणजे 60 आणि 60 मध्ये 9 मिळवलं किती होतात? 69 बरोबर ना. 169. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या, म्हणून दुसरा पर्याय रंगवायचा. आता आपण 9वा प्रश्न बघूया. जर चौकोन बरोबर 9 असेल तर असे चौकोन बरोबर किती? बघा एक चौकोन बरोबर 9 आहे, एक चौकोन बरोबर 9 आहेत आणि इथं आपल्याला अनेक चौकोन दिलेत बघा. ते बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारला. बघा मग ते चौकोन किती आहेत ते मोजूया. 1 2 3 4 5 6 7. बघा 9चा पाडा येत असेल तुम्हाला. 9 एके 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 संग 54, 9 सत्ते 63. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे चौथ्या पर्यायामध्ये. आता आपण 10वा प्रश्न बघूया. एका नर्सरीमधील 399 गुलाबांच्या झाडापैकी 94 झाडे विकली तर आता नर्सरीमध्ये गुलाबांची किती झाडे आहेत? आता बघा एकूण 399 गुलाबाची झाडे आहेत, त्यातली 94 झाडे विकलेत. मग आता नर्सरीमध्ये गुलाबांची किती झाडे आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलाय. मग अशा वेळी काय करायचं? बेरीज करायचं की वजाबाकी? तर काय करायचं? वजाबाकी. का वजाबाकी करायचं? कारण इथं 94 झाडे विकलेत बरोबर ना. विकलेत म्हणजे त्यातले 399 पैकी 94 झाडे गेलेले आहेत बरोबर ना. मग काय करणार? वजाबाकी करायचं. बघा 399 वजा 94 आहे का बघा मांडणी. जर येत नसेल तर काय करायचं? एकक दशक शतक. 3 शतकाच्या घरामध्ये, 9 दशकाच्या घरामध्ये, एककाच्या घरामध्ये 9. त्याच्यानंतर 94 कसं लिहायचं? दशकाच्या घरामध्ये 9, एककाच्या घरामध्ये 4 बरोबर ना. मग आता संख्या मिळालेल्या आहेत. आता आपण काय करूया? वजाबाकी करूया. 9तून 4 गेलं, राहिलं किती? 5. 4च्या पुढं 9 येऊपर्यंत मोजायचं. 5 6 7 8 9. किती बरं आलं? 5. 9तून 9 गेले 0. 3तून काहीच नाही गेलं तर किती राहणार? 3. उत्तर किती आलं? 305. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या, म्हणून दुसरा पर्याय रंगवायचा. त्याच्यानंतर 11वा प्रश्न बघूया. आकृतीमध्ये मण्यांनी कोणती संख्या दर्शवलेली आहे? बघा इथं समोर तुम्हाला आकृती दिले आणि काय विचारले? मण्यांची कोणती संख्या दर्शवली असं आपल्याला विचारले. मग सुरुवातीला काय करायचं? घरं पाडायची. ते जी मण्या आहेत त्या मण्यांच्या डोक्यावर काय करायचं? घरं पाडायचं. बघा एकक दशक शतक इथं बाजूला पण लिहून घ्यायचं. एकक दशक शतक बरोबर. आता एककाच्या घरामध्ये किती मणी आहेत बघूया. 1 2 3 4. किती मणी आहेत? 4. त्याच्यानंतर दशकाच्या घरामध्ये किती आहेत? तर ते आहे 1, म्हणून इथं दशकाच्या घरात 1 लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर शतकाच्या घरामध्ये 1 2 3. बघा 3 शतकाच्या घरामध्ये आलं. उत्तर किती आलं? 314. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. आता आपण 12वा प्रश्न बघूया. क्रमवार संख्येमध्ये 29 ही संख्या कशी लिहिता येईल? मग कसं लिहिणार बरं? 29 ही संख्या तर ती 29वा. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे चौथ्या. त्याच्यानंतर आपण 13वा प्रश्न बघूया. 94 ही संख्या अक्षरात कशी लिहिता येईल? तुम्हाला 1 ते 100 पर्यंत अंक येतात, मग 94 लिहिता येतं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या. त्याच्यानंतर आपण 14वा प्रश्न बघूया. बघा तुम्हाला समोर एक आकृती दिले. प्रश्न काय विचारले बघा. सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? बघा सोबतच्या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? मोजूया चला. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. किती बरं आहे त्रिकोणांची संख्या? 9. मग ते पर्यायामध्ये शोधायचं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. आता आपण 15वा प्रश्न बघूया. संख्या मालिका
54, 79, 37, 64, 97, 83, 75, 66, 63, 55, 19, 22, 81. दिलेल्या संख्या मालिकेत अशा किती संख्या आहेत की त्या संख्येतील दोन्ही अंक समान आहेत? बघा, संख्या मालिका दिले आणि प्रश्न काय विचारलाय? अशा किती संख्या आहेत की त्या संख्येमध्ये दोन्ही अंक समान आहेत? मग आपण काय करूया? जिथं जिथं दोन्ही अंक समान आहेत तिथं आपण गोल करूया. आता 54 इथं दोन्ही अंक समान आहेत का? नाही. 79 नाही, 37 मध्ये नाही, 64 मध्ये नाही, 97 मध्ये नाही, 83 मध्ये नाही, 75 मध्ये नाही, 66 मध्ये बघा 6 6 दोन्ही अंक समान आहेत का? म्हणून इथे एक गोल करूया. एक गोल झाला. त्याच्यानंतर 63 नाही, 55 मध्ये बघा 5 5 दोन्ही अंक समान आहेत. त्याच्यानंतर 19 नाही, 22 मध्ये 2 2 समान आहेत, हे एक अंक झाला. 81 मध्ये नाही. मग असे किती संख्या आहेत? तर त्या बघा 1 2 3. मग पर्यायामध्ये शोधायचं. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या. आता आपण 16वा प्रश्न बघूया. घड्याळामध्ये बरोबर किती वाजता मिनिट काटा हा तास काट्याच्या वर असतो? बघा, तुम्ही घड्याळ बघितलं असेल. त्या घड्याळामध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, बरोबर किती वाजता मिनिट काटा आणि तास काट्याच्या वर असतो? मिनिट काटा आणि तास काट्याच्या वर. बघा, मिनिट काटा आणि तास काटा कधी एकत्र येतो? ज्यावेळी 12 वाजतात त्यावेळी ते एकत्र येतो. मग ते कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. म्हणून तिसरा पर्याय नंगवायचा. आता आपण 17वा प्रश्न बघूया. 73 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 97. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता इथं बघा, तुम्हाला प्रश्न विचारलाय 73 अधिक प्रश्नचिन्ह बरोबर 97. 73 मध्ये किती मिळवायचं? म्हणजे 97 हे उत्तर येईल. मग अशा वेळी काय करणार तुम्ही? तर काय करायचं? वजाबाकी करायचं. काय करायचं? वजाबाकी करायचं. बघा, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या कोणती आहे? 73 आहे का 97 आहे? तर ती आहे 97. मग इथं लिहून घ्यायचं 97 वजा 73. संख्या लिहून घेतली. आता आपण वजाबाकी करूया. 7 मधून 3 गेलं किती राहिलं? 4. आणि 9तून 7 गेले किती राहतात? 2. किती राहतात? 2. उत्तर किती आलं? 24. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या. त्याच्यानंतर 18वा प्रश्न बघूया. 296 या संख्येमध्ये 9 या अंकाची स्थानिक किंमत किती? मग सुरुवातीला काय करायचं? घरं पाडायची. बघा, एकक, दशक, शतक. मग 9ची स्थानिक किंमत विचारली. मग 9 कोणत्या घरात आहे बघायचं. 9 कोणत्या घरात आहे? दशकाच्या घरात. मग 9च्या पुढे किती घर आहेत बघा? एक घर आहे, म्हणून 1 0 द्यायचं. मग 9ची स्थानिक किंमत किती आली? 90. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या. आता आपण 19वा प्रश्न बघूया. 68 मधून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 32 येईल? 68 मधून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 32 येईल? काय करायचं? 68 मधून 32 वजा करायचं. 68 वजा 32 करूया. 8तून 2 गेले किती राहतात? 6. 6 मधून 3 गेले 3. उत्तर आलं 36. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. आता आपण 20वा प्रश्न बघूया. खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? बघा, खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असं आपल्याला प्रश्न विचारलाय. पहिल्या पर्याय 599, त्याच्यानंतर आहे 67. 67 झाल्यानंतर तिसऱ्या पर्यायामध्ये 209 आणि तिसरा आहे 703. आता 67 ही 2 अंकी संख्या आहे, म्हणजे ही लहानच असणार आहे, म्हणून काही दुसरा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर बघा, तिसऱ्या पर्यायामध्ये 209 आहे. बघा, ह्या 599 पेक्षा 209 ही संख्या काय आहे? लहान आहे, म्हणून तिसरा सुद्धा पर्याय येणार नाही. त्याच्यानंतर पहिला आणि चौथा पर्याय बघा. आता इथं पहिल्या पर्यायामध्ये काय आहे? 599 आणि चौथ्या पर्यायामध्ये 703. मग ह्या 703 पेक्षा 599 काय आहे? लहान आहे. मग मोठ्यात मोठी संख्या कोणती आली? तर ती आली 703. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ती आहे चौथ्या. आता आपण 21वा प्रश्न बघूया. दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती आडव्या रेषा आहेत? बघा, तुम्हाला आकृती दिल्यात आणि काय विचारले? आडव्या रेषा. प्रश्न व्यवस्थित वाचायचं. इथं आपल्याला उभ्या रेषा विचारल्यात का आडव्या रेषा विचारल्यात? मग आडव्या रेषा मोजूया. बघा, 1 2 3 4 5 6
7, 8. आडव्या रेषा किती आहेत? 8. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? दुसऱ्या. आता आपण 22वा प्रश्न बघूया. 241 ही संख्या मन्याद्वारे कशी दर्शविता येईल? बघा, तुम्हाला दुसऱ्या पेजवर काय दिलेत? पर्याय दिलेत. मग आपण काय करूया? खाली इथं सोडूयात. आता 241 आहे. तर बघा, काय करायचं? सुरुवातीला घरं पाडायची. घरं पाडताना आता कुठेपर्यंत पाडणार? तर शतकापर्यंत. का बरं? कारण इथं 3 अंकी संख्या आहेत, म्हणून 3 घरं पाडायची. एकक, दशक, शतक. बरोबर? आता रेषा मारून घेऊयात. 1, 2, 3. आता इथं 241 या संख्येवर पण काय करूया? खरं पडूयात. एकक, दशक, शतक. आता एककाच्या घरात कोणती संख्या आहे? 1 आहे, म्हणून इथं काय करायचं? 1 मणी काढायची. त्याच्यानंतर बघा, दशकाच्या घरामध्ये 4 आहेत, मग 4 मणी काढायचे. 1, 2, 3, 4. किती आले? 4. त्याच्यानंतर दशकाच्या घरामध्ये शतकाच्या घरामध्ये 2 मण्या काढायचे. 1, 2. मग अशी मणी कुठं आहेत बघायचं? कोणत्या पर्यायामध्ये आहेत बघायचं. कोणत्या पर्यायात आहेत? तर ते आहे तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. आता आपण 23वा प्रश्न बघूया. 36 ही संख्या क्रमवार संख्यामध्ये कशी लिहिता येईल? 36 ही संख्या कशी लिहिणार? 36वा. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे दुसऱ्या. त्याच्यानंतर 24वा प्रश्न. 850 ही संख्या अंकात कशी लिहाल? बघा, 850. मग सुरुवातीला काय करायचे? घरं पाडायचे. एकक, दशक, शतक. घरं पाडलेत. कुठेपर्यंत घरं पाडलीत? शतकापर्यंत. इथं शेचा उल्लेख केलाय म्हणून आपण शतकापर्यंत घरं पाडलीत. आता 800. मग 8 कोणत्या घरात येणार? शतकाच्या घरात. 800 फक्त शे जोडले बघा. त्याच्यानंतर 50 कसं लिहायचं? 5 दशक 0 एकक. 850 कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या, म्हणून तिसरा पर्याय रंगवायचा. त्याच्यानंतर 25वा प्रश्न. 87 या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता उत्तर 0 येईल? कोणत्याही संख्येतून जर 0 वजा केला असता उत्तर काय येतं? आहे ती संख्या येते. तर बघा, करून दाखवते तरी सुद्धा. 87 वजा 0. 7 मधून 0 गेले 7. 8 मधून काहीच नाही गेलं तर 8. बरोबर ना? उत्तर किती आलं? 87. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. त्याच्यानंतर 26वा प्रश्न. खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर बघा, खालीलपैकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? पहिलं पर्याय दिले 204, दुसरं 199, तिसरं 99 आणि चौथं 300. मग आता आपण सुरुवातीला छोट्या छोट्या लहानात लहान संख्येकडून जाऊया. मग ह्या पर्यायामध्ये दिलेत बघा, लहानात लहान संख्या कोणती वाटते? तर 99. आपल्याला मोठ्यात मोठी विचारले, म्हणून तिसरा पर्याय काय येणार नाही. त्याच्यानंतर आपण जाऊया त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येकडे. 99 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 199. बरोबर? मग दुसरा पर्याय येऊ शकतो का? नाही, कारण आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठ्यात मोठी संख्या विचारली. आणि त्याच्यानंतर बघा, पहिल्या पर्यायामध्ये 204 आणि चौथ्या पर्यायामध्ये 300. बरोबर? मग 199 पेक्षा 204 काय आहे? मोठे. आणि 204 पेक्षा 300 काय आहे? मोठे. मग कोणतं येणार मोठ्यात मोठी संख्या? तर ती येणार चौथं पर्याय. म्हणून काय करायचं? चौथं पर्याय रंगवायचा. आता आपण 27वा प्रश्न बघूया. अर्धा मिनिट म्हणजे किती सेकंद? बघा, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 1 मिनिटामधील अर्धा मिनिट मग किती असणार आहे? त्याच्या निम्म करायचं. 60च्या निम्म किती होतात? 30 होतात. 30 सेकंद. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. त्याच्यानंतर आपण 28वा प्रश्न बघूया. जर 124 ही संख्या 375 मध्ये मिळवले तर तुमचे उत्तर किती येईल? बघा, इथं 3 अंकी संख्या आहे. बरोबर ना? मग काय करायचं? घरं पाडून घेऊयात. एकक, दशक, शतक. बघा, सुरुवातीला कोणती संख्या आहे? 124. 1, 2, 4. त्याच्यानंतर 375 मध्ये मिळवले तर तुमचे उत्तर काय येईल असं विचारले. मिळवणे म्हणजे काय करायचं? बेरीज करायचं, म्हणून बेरजेचं चिन्ह. बघा, 3 शतकाच्या घरामध्ये, 7 दशकाच्या घरामध्ये आणि 5 एककाच्या घरामध्ये.
आता आपण ह्यांची बेरीज करूया. 4 अधिक 5 किती येतात 9. 2 अधिक 7 9. 1 मध्ये 3 मिळवलं 4. उत्तर आलं 499. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे दुसऱ्या. आता आपण 30वा प्रश्न बघूया. 243 ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. बघा संख्या दिले आणि ही संख्या काय करायच्या विस्तारित स्वरूपात लिहायचंय. मग काय करायचं सुरुवातीला या संख्यांचे घरं पाडायचे. एकक, दशक, शतक. मग विस्तारित मांडणी लिहिताना कसं करायचं मोठ्या संख्येकडून लहान संख्याकडे जायचं बरोबर ना. मग आता काय करायचं शतकाच्या घराकडून सुरुवात करायचं. मग शतकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 2. 2 शतक म्हणजे 200 बरोबर ना. जर समजा येत नसेल तर आहे तसं 2 लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढे किती घर आहेत बघायचं. 1 2 शतकाच्या पुढे किती घर आहेत 2 म्हणून 2 शून्य द्यायचं. आपल्याला विस्तारित रूप विचारले म्हणून काय करायचं बेरजेचं चिन्ह द्यायचं बरोबर. 2 शतक बरोबर 200 आलं आणि तिथं काय केलं बेरजेचं चिन्ह दिलं. त्याच्यानंतर दशकाच्या घराकडे जायचं. दशकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 4. मग 4 आहे तसं लिहून घ्यायचं आणि 4च्या पुढे किती घर आहेत बघायचं. दशकाच्या पुढे किती घर आहेत 1 घर आहे म्हणून 1 शून्य द्यायचं. 4 दशक 40. मग परत बेरजेचं चिन्ह. आता राहिलं कोणतं घर एककाचं. एककाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 3. मग 3ची स्थानिक किंमत किती येणार आहे तीच येणार बरोबर ना. एकक हा नेहमी एकटाच असतो. 200 अधिक 40 अधिक 3 कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे तर ते आहे तिसऱ्या. त्याच्यानंतर आपण 31व्या प्रश्नाकडे जाऊया. 309 ही संख्या शब्दात लिहा. बघा संख्या अंकात दिले अक्षरात लिहायला सांगितले. मग काय करायचं सुरुवातीला घरं पडायचे. एकक, दशक, शतक. आता शतकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 3 आहे. मग 3 आहे तसं लिहून घ्यायचं. 3 लिहायला येतं ना तुम्हाला. मग शतक म्हटलं की काय जोडायचं शे जोडायचं. 300 300. आता दशकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे का नाही 0 बरोबर. मग एककाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 9. मग लिहायचं पुढं 9. 309 कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे चौथ्या. 32वा प्रश्न बघा. द द द द द द ए ए किती संख्या लिहा. बघा आता प्रश्न गोंधळ घालणार आहे बरोबर ना. आता इथं दशकाची घरं किती आहेत बघायचं. बघा 1 2 3 4 5 6. द द द द असं किती वेळा लिहिलंय 6 वेळा. मग इथं बाजूला लिहून घ्यायचं 6. त्याच्यानंतर एकक किती वेळा लिहिलंय बघायचं 1 2. एकक किती आहेत 2. दशक किती आहेत 6. 1 2 3 4 5 6 म्हणून आपण 6 लिहिलं आणि एकक किती आहेत 2. कोणती संख्या तयार झाली 62. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे तर ते आहे दुसऱ्या. त्याच्यानंतर आपण 33वा प्रश्न बघूया. मण्याने कोणती संख्या दर्शविली आहे. आता बघा इथं मणी दिलेत आणि कोणती संख्या दर्शवली आपल्याला असा प्रश्न विचारला. मग काय करायचं घरं पाडायचे. एकक, दशक, शतक. आता बघा शतकात एककाच्या घरामध्ये मणी आहेत का नाही. मग इथं काय लिहिणार 0. त्याच्यानंतर दशकाच्या घरामध्ये किती मणी आहेत 1 मणी आहे म्हणून इथं लिहायचं दशकाच्या घरात 1. त्याच्यानंतर शतकाच्या घरामध्ये किती मणी आहेत 1 2. किती मणी आहेत 2. उत्तर किती आलं 210. पर्यायामध्ये शोधायचं कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे तर ते आहे चौथ्या. आता आपण 34वा प्रश्न बघूया. 236 ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. जसं 30वा प्रश्न होता तसंच हे 34वा प्रश्न आहे बघा. 236 ही संख्या विस्तारित स्वरूपात लिहा. मग काय करायचं सुरुवातीला घरं पडायचे. एकक, दशक, शतक. आता काय करायचं सुरुवातीला मोठ्या संख्येकडून जायचं म्हणजे शतकाच्या घराकडून सुरुवात करायचं. आता शतकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 2 आहे. बघा 2 आहे तसं लिहून घ्यायचं. 2च्या पुढं किती घर आहेत बघायचे 1 2. किती संख्या आहेत 2 म्हणून 2 शून्य द्यायचं. 2ची स्थानिक किंमत किती आली 200 आणि विस्तारित स्वरूपात विचारले त्यामुळे काय करायचं बेरजेचं चिन्ह लिहायचं बरोबर. त्याच्यानंतर दशकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे बघायचं. दशकाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 3 आहे. 3 आहे तसं लिहून घेतलं त्याच्यापुढं किती अंक आहे बघायचं किंवा किती घर आहेत बघायचं. किती घर आहेत 1 म्हणून 1 शून्य द्यायचं. 3 दशक बरोबर 30. परत बेरजेचं चिन्ह. त्याच्यानंतर आलं एककाचं घर. एककाच्या घरामध्ये कोणती संख्या आहे 6. मग 6ची स्थानिक किंमत काय असणार आहे 6 आहे तेच असणार आहे.
बघा 200 अधिक 30 अधिक 6 कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. आता आपण 35वा प्रश्न बघूया. संख्या मालिकेत 92, 104, 167, 85, 208, 81, 200, 175 दिलेल्या संख्येतील मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? आता समोर तुम्हाला संख्या मालिका दिलेत. हां, मग यातली मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? बघा, मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 208. मग इथं लिहून घ्यायचं बाजूला एकक, दशक, शतक. मग लिहून घ्या संख्या 208, 208. आणि लहानात लहान संख्या शोधायची. लहानात लहान संख्या कोणती आहे? 81. मग बेरीज विचारले म्हणून काय करायचं? बेरीजचे चिन्ह. 81 कसं लिहिणार? 8 दशक 1 एकक 81. 8 अधिक 1 9, 8 8, 2 2. उत्तर किती आलं? 289. कोणत्या पर्यायात आहे? पहिल्या. त्याच्यानंतर 36वा. 93 ही संख्या अंकात कशी लिहिता येईल? कसं लिहिणार? 9 दशक 3 एकक. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. त्याच्यानंतर 37वा प्रश्न. 40 पासून 50 पर्यंतच्या संख्येमधील मधली संख्या कोणती? तर बघा 40 पासून म्हटले, बरोबर ना? मग काय करूया? संख्या लिहून घेऊया. 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. आता मधली संख्या लिहायची. मग काय करायचं? इकडचा एक, इकडचा एक, इकडचा एक घालवायचा, इकडचा एक घालवायचा, इकडचं एक गेलं, इकडची एक संख्या गेली, इकडची एक संख्या गेली, इकडची एक संख्या गेली, इकडची एक संख्या गेली, इकडची एक संख्या गेली. राहिलं कोणती संख्या? तर ती आहे 45. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. आता आपण 38वा प्रश्न बघूया. 95 अधिक 102 बरोबर किती? 95 मध्ये 102 मिळवायचे. मग सुरुवातीला काय करायचं? घरं पाडायचे. एकक, दशक, शतक. आता 95 लिहून घेऊया. सुरुवातीला कोणती संख्या आहे? 95. 95 कसं लिहिणार? 9 दशक 5 एकक. बरोबर. आता मिळवायचं आहे म्हणजे बेरजेचं चिन्ह. 102 102. एक शतकाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये 0 आणि एककाच्या घरामध्ये 2. आता आपण ह्यांची बेरीज करूया. 5 अधिक 2 7, 9 अधिक 0 9, 81 1. उत्तर आलं 197. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? चौथ्या. त्याच्यानंतर आपण 39वा प्रश्नाकडे जाऊया. 60 अधिक 5 बरोबर चौकोन, दशक अधिक 5 एकक तर बरोबर किती? बघा कसं लिहिणार हे? तर बघा 6 दशक अधिक 5 एकक बरोबर किती? चौकोन बरोबर किती असं विचारले. म्हणजे तुम्हाला दशकाचं काढायला सांगितलेत बघा. मग दशकाची कोणती संख्या येते? एककाची संख्या दिली बरोबर. इथं बघा आपण इथं बेरीज करूया म्हणजे आपल्याला पटकन उत्तर येईल. बघा 60 अधिक 5 बेरीज करूया. 5 5 6 6. उत्तर किती आलं? 65. मग इथं चौकोनामध्ये लिहूया 6. ऑलरेडी इथं 5 लिहिले. मग चौकोनामध्ये किती येणार? 6. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. आता आपण 40वा प्रश्न बघूया. 148 ह्या संख्येपेक्षा 27 ने कमी म्हणजे किती? आता बघा प्रश्न कसा विचारलाय. 27 ने कमी. कमी म्हटलं की काय करायचं? वजाबाकी. आणि जास्त विचारलं की बेरीज करायचं. मग इथं आपल्याला कमी विचारले मग काय करायचं? वजाबाकी करूया. मग सुरुवातीला घरं पाडायचे. एकक, दशक, शतक. एकक, दशक, शतक. आता सुरुवातीला कोणती संख्या आहे? 148. मग 148 लिहून घ्या. एक शतकाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये 4 आणि एककाच्या घरामध्ये 8. आता 27 ने कमी म्हटले. कमी म्हटले की वजाबाकीचं चिन्ह. तर लिहून ठेवायचं वजाबाकीचं चिन्ह. तर कोणती संख्या आहे? 27. मग 27 कसं लिहायचं? 2 दशक 7 एकक. संख्या आता आपल्याला मिळाली. आता आपण वजाबाकी करूया. 8तून 7 गेले किती राहतात? 1. 4 मधून 2 गेले 2. 81 1. उत्तर आलं 121. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? पहिल्या. 41वा प्रश्न. मोजा व संख्या लिहा. बघा तुम्हाला माळा दिलेत बघा आणि काय करायला सांगितलेत? मोजा आणि संख्या लिहायला सांगितलेत. आता बघा दशकाच्या माळा किती आहेत आणि सुट्ट्या मण्यांच्या माळा अशा किती आहेत? आता आपण बघूया. बघा पहिली माळ आहे बघा त्यात 10 मणी आहेत. दुसऱ्यामध्ये पण 10 मणी आहेत. तिसऱ्यामध्ये सुद्धा 10 मणी आहेत आणि चौथ्यामध्ये सुद्धा 10 मणी आहेत.
पण 5व्या मण्यांच्या माळ्यामध्ये किती मणे आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. मग ही दशकाची माळ होऊ शकते का? नाही, हे तर सुट्टे आहेत, बरोबर ना. मग दशकाच्या माळा किती आहेत? तर बघा 1 2 3 4. मग इथं लिहून घ्यायचं 4. आणि सुट्टे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7. किती आलं? 7. उत्तर किती आलं? 47. लक्षात आलं का बघा, धाद्याच्या माळा 4 आहेत आणि सुट्टे असलेले म्हणजे 7 आहेत. मग ते एककाच्या घरात येणार. आपण या 7ला दशकाच्या घरामध्ये घेऊ शकतो का? नाही. मग किती आलं? 47. कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे? पहिल्या. त्याच्यानंतर आपण 42वा प्रश्न बघूया. 85 ते 95 या संख्येमधील मोठ्यात मोठी संख्या कोणती? याचं उत्तर सोपं आहे. 85 ते 95 मध्ये विचारले बघा. मग 85 का असणार आहे लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती असणार आहे? तर 95. कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. आता आपण 43वा प्रश्न बघूया. मण्याद्वारे कोणती संख्या दर्शविलेली आहे? मण्याद्वारे कोणती संख्या दर्शवलेली आहे असं आपल्याला प्रश्न विचारला. बघा इथं मणी दाखवलेले आहेत. तर आपण काय करूया, त्या मण्यांच्या डोक्यावर काय करूयात, घरं पडूयात. एकक, दशक, शतक. आता बघा एककाच्या घरामध्ये किती मणी आहेत बघूया. 1 2 3. मग इथं लिहून घ्यायचं एककाच्या घरामध्ये 3. त्याच्यानंतर दशकाच्या घरामध्ये 1 2. किती आहेत? 2. त्याच्यानंतर शतकाच्या घरामध्ये 1 2 3 4. किती आहेत? 4. उत्तर किती आलं? 423. कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे? तर ते आहे पहिल्या. आता 44वा प्रश्न. दिलेल्या आकृती किती समान भागामध्ये विभागली गेलेली आहे? बघा किती समान भागामध्ये विभागली गेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. बघा तर बघा मोजूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. किती भागामध्ये विभागलेले आहे? तर ते 15. कोणत्या बरोबर पर्यायामध्ये आहे? तिसऱ्या. आता आपण 45वा प्रश्न बघूया. 49 या संख्येतील 4 आणि 9 या अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती? बघा दर्शनी किंमत म्हणजे काय? आहे तीच किंमत, बरोबर. ती कोणत्याही घरात असू दे त्याची दर्शनी किंमत काय येते? आहे ती संख्या राहते. मग 4ची दर्शनी किंमत किती येणार? 4. आणि 9ची दर्शनी किंमत आहे तीच. मग आपल्याला बेरीज विचारले. मग इथं बेरीजचं चिन्ह 4 अधिक 9. 9च्या पुढे 4 बोटं मोजायची. 10 11 12 13. कोणता बरं पर्याय आहे? चौथं. आता आपण 46वा प्रश्न बघूया. किती तास म्हणजे 4 दिवस होतील? किती तास म्हणजे 4 दिवस होतील? ह्याच्यासाठी तुम्हाला 1 दिवस म्हणजे किती तास हे माहीत असणं गरजेचं आहे. बघा 1 दिवस म्हणजे किती तास होतात? 24 तास. मग काय करायचं? 24ची बेरीज 4 वेळा करायची. 24 अधिक 24 अधिक 24 अधिक 24 ह्यांची बेरीज करायचं. उत्तर किती येतं? 96. कोणत्या पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या पर्यायामध्ये. आता आपण 47वा प्रश्न बघूया. 79 ही संख्या तुम्ही शब्दात कशी लिहाल? बघा पहिलं पर्याय 79, दुसरं 97, तिसरं 709, चौथं 907. 79 कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? अक्षरामध्ये लिहिलेलं, तर ते आहे पहिल्या, म्हणून पहिला पर्याय रंगवायचा. त्याच्यानंतर 48वा प्रश्न. 25 एकक अधिक 5 एकक बरोबर किती दशक? बघा सोपा आहे प्रश्न हा. काय करायचं? सुरुवातीला बेरीज करून घेऊया. एकक दशक. आता 25 एकक म्हणून इथं गोंधळून जायचं नाही. 25 लिहिताना कसं लिहिणार? 2 दशकाच्या घरामध्ये 5 एककाच्या घरामध्ये, बरोबर. अधिक 5 एकक. 5 एकक म्हणजे बेरीज करूया. 5 अधिक 5 10. 10शी 0 हातचाला 1. 2 मध्ये 1 मिळवलं 3 आलं. उत्तर किती आलं? 30. मग 25 एकक अधिक 5 एकक बरोबर किती दशक? मग दशक विचारल्यावर काय करायचं? 1 0 कट करायचं, बरोबर. किती आलं? 3. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? तर ते आहे तिसऱ्या. आता आपण 49वा प्रश्न बघूया. 163 ही संख्या 194 या संख्येतून वजा करा. आता काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. मग मोठी संख्या कोणती आहे? 194. मग काय करायचं? सुरुवातीला घरं पडायचे. एकक दशक शतक, बरोबर. मग आता संख्या लिहून घेऊया. मोठी संख्या कोणती आहे? 194. 1
1 शतकाच्या घरामध्ये, 9 दशकाच्या घरामध्ये, 4 एककाच्या घरामध्ये. मग वजाबाकी विचारले म्हणून वजा चिन्ह. त्याच्यानंतर लहान संख्या 163, 1 शतकाच्या घरामध्ये, 6 दशकाच्या घरामध्ये आणि 3 एककाच्या घरामध्ये. बरोबर. संख्यांची मांडणी करून घेतली. आता वजाबाकी करूया. 4 मधून 3 गेलं 1, 9 6 गेले 3 आणि 1 1 गेलं 0. उत्तर किती येतं? 31. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? दुसऱ्या. आता आपण 50वा प्रश्न बघूया. 709 ही संख्या अंकात लिहा. बघा काय करायचं, सुरुवातीला घरं पडायचे. एकक, दशक, शतक. बघा 709, 700. शे म्हटलं की शतकाच्या घरात. 7 कोणत्या घरात येणार? शतकाच्या घरामध्ये. आता 9. मग आता दशकाच्या घरामध्ये 9 लिहायचं का? तर नाही. 9 हे एककाच्या घरामध्ये लिहावं लागणार. मग दशकाच्या घरामध्ये काय लिहिणार? तर लिहायचं 0 आणि एककाच्या घरामध्ये 9. उत्तर किती आलं? 709. कोणत्या बरं पर्यायामध्ये आहे? पहिल्या. तर पुढील भागामध्ये आपण बुद्धिमत्ता आणि सायन्सचे प्रश्न पाहणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये.